नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये, ज्यात आपण बनवणार आहोत कोकणवासियांची सगळ्यात प्रिय अशी काजूची भाजी। आपण आणलेलं आहे काजूचं पॅकेट। ते काजूचे पॅकेट आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत, कारण आपल्याला त्याच्या साली सेपरेट करायच्या आहेत काजूच्या गरापासून। त्याच्यानंतर त्यासाठी लागणारा जो काही मसाला आहे, मतलब आपण कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, आलं, लसूण, गरम मसाला या सगळ्या गोष्टी भाजून व्यवस्थित घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर 3 ते 4 तास ते काजू भिजत ठेवल्याच्यानंतर आपल्याला त्याच्या साली काढायच्या आहेत। तर त्या साली जर ते काजू भिजत ठेवले तर त्या व्यवस्थित निघतात, अदरवाईज ते काजूच्या साली ज्या त्या सुक्या असतात त्या निघत नाहीत, त्यामुळे आपल्याला ते भिजत ठेवावे लागतात। तर अशा प्रकारे काजूच्या साली सोलून झाल्यानंतर आपण फोडणीच्या तयारीला लागूया, ज्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, टमॅटो, कांदा या गोष्टी लागतील। काजूची भाजी सहसा कुकरमध्येच करा, कारण की काजू शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे कुकरमध्ये फोडणी द्यायची आहे। कढीपत्ता, कांदा याची आणि टोमॅटोची फोडणी दिल्याच्यानंतर व्यवस्थित कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्यात हळद आणि तिखट मसाला ॲड करायचा आहे। जेवढं तुम्हाला तिखट बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात तिखट मसाला ॲड करू शकता। त्याच्यानंतर त्या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण की ह्याच्यातच आपल्याला ते काजू टाकायचे आहेत। तर हा व्यवस्थित ढवळून झाल्याच्यानंतर आपण त्यात काजू टाकायचे आहेत आणि काजूसुद्धा त्यात व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत, कारण की हा जो मसाला आहे तो पूर्ण काजूच्या गरांना लागला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण आपण काढलं होतं ते त्यात मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण मिक्स करून घेतल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्यात पाणी ओतायचं आहे आणि ते शिजायला ठेवायचं आहे। तर शिजायला ठेवण्यापूर्वी त्यात पाणी ओतल्याच्यानंतर कढ येईपर्यंत वेट करा। त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे तुम्हाला मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायचं आहे। ते सर्व टाकून झाल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर मिनिमम तुम्हाला 6 ते 7 शिट्या तरी करायच्याच आहेत, कारण की काजू शिजायला वेळ लागतो। शिट्या झाल्याच्यानंतर हे बघा, काजू शिजून तयार झालेला आहे। ज्यांना ग्रेव्ही पाहिजे असेल त्यांनी त्याप्रमाणे ग्रेव्ही बनवावी। तर आपण सर्व करूया। तुम्ही काजूची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धाही खाऊ शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।